आत्या उरलेले सुट्टे पैसे. एवढा आत्या आत्या करायची गरज नाहीये. आत्ता सांभाळून घेतलास म्हणून काय लगेच घरी बसवून चहा नाही पाजणार आहे तुला. अहो नाही, उलट मीच तुम्हाला विचारणार होतो. म्हणजे कामं करून तुम्ही दमला असाल ना, तर मी चहा टाकतो, तुम्ही या चहा घ्यायला. अरे आले असते रे मी, पण एवढी भांडी पडलीत, कोण करणार आहे ती? तारिणी असते. मी आहे ना, मी धुतो भांडी. नक्की? हो. नाही पण ते डबे पडले, तो पसारा झालाय, ते सगळं करायचं. तुम्ही मला सांगा काय काय करायचंय, मी सगळं करतो. खरंच ना? हो करतो ना. कर मग, जा जा जा. ठीक आहे ठीक आहे, करतो लगेच. ताईचं प्लॅनिंग म्हणजे ना एकदम असं परफेक्ट असतं. हो ना. बरं ताई, मेन्यूचं नसेल ठरलं अजून ना? मेन्यूचं काय करायचंय अजून ठरवलं नाही तुम्ही? कम ऑन युवी, ताईंनी सगळंच ठरवलं असणार ना? नाही, मेन्यूचं मी काहीच ठरवलं नाहीये. म्हणजे युवराजची चॉईस खाण्यातली मला माहिती आहे, पण तुझी माहिती नाहीये. म्हणूनच मी तुला सांगणार होते की निशिता, तुला खाण्यात जे काही आवडतं त्याची लिस्ट साधनाला देशील, ओके? त्याप्रमाणे आपण सगळं प्लॅन करू. ओके? हो हो हो. म्हणजे आता तू जसं म्हणालीस की माझी आवड तुला माहिती आहे, ओके? निशीची आवड तू आता जाणून घे, तुम्ही ते ठरवा आणि मी आलोच. छोटंसं काम आहे, पटकन आलो. युवराज, बरं झालं इथेच भेटलास. कौशिकी, हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतनं आलेत या दोघांच्या लग्नाचं प्लॅनिंग करायला. तुझ्या ऑफिस मधनं आले तसं म्हणतात. ओ या मीच बोलवलं होतं त्यांना. युवराज एक मिनिट. युवराज प्लीज. नाही प्लीज कम. अरे त्यांनी प्रेझेंटेशन आणलंय, असं काय करतोयस? लग्नाचं डेकोर वगैरे सगळं फायनल करायचं आहे ना? बसा. एक काम करता का प्लीज, जे आपण प्रेझेंटेशन फायनल केलंय ते प्लीज ह्यांना दाखवा. म्हणजे ह्यांच्या आवडीनुसारच सगळं होईल. ओके? युवराज, निशिता, मी साधारण डेकोर, कलर थीम, कपडे हे शॉर्टलिस्ट केलेत, पण फायनल तुम्हीच करणार आहात. ओके? प्लीज दाखवा. आणि हो, मी तुम्हाला जे चेंजेस सांगितले होते ते तुम्ही केले ना? येस मॅम. सुपर. प्लीज प्लीज. How is it? Wow. Nice. Nice? एक मिनिट, सगळं यांच्याच पसंतीने होणार आहे का? महत्वाच्या माणसाला आपण विसरतोय. आता अजून कोण? कौशिकी, युवराज, पद्मिनी वहिनी. थांबा, आणते त्यांना. अगं आम्ही करतोय ना राहू. सुख आहे, त्यांच्या आवडीनुसार सुद्धा सगळं झालं पाहिजे. हळू जरा. हो. काम वाढवून ठेवू नकोस, आवरायला सांगितलंय सगळं. आणि हा, ते वरती सगळे डबे ना अर्धे उघडे राहिले असतील ते बंद करून ठेव, आणि काही काही काढून ठेव, त्यातले धुवायचे जे रिकामे आहेत ते काढ बघ जरा. हो हो करतो. केदू,
डोले शोले रोमॅन्टिक केदू. काय चाललंय हे? अरे काय काय चाललंय दोघांचं तुमच्या? नाही नाही, मी ते हे करत होतो आणि आणि त्याचा डोळा लावला. तोल गेला आत्या माझा आणि मी खाली पडलो. हो आई, तोल गेला त्याचा. मी इथून जात होते, त्याचं तोल जाताना बघितलं म्हणून मी मदत करायला आले त्याला. हा, कळतंय मला कोणाचा तोल जातोय ते. नाही आत्या. थांब जरा. काव्या बाळा, तू खूप साधी आहेस, तुला कळत नाही यातलं काही. लांब राहा जरा अशा लोकांपासून. नाही आत्या, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे हे बरोबर बोलतीये. तुला काय वाटलं तू माझ्या पोरीला जाळ्यात अडकवून घेशील आणि कोणाला कळणार नाही? मी उभी आहे तिच्या मागे. तुझं काम झालंय ना, निघ तू. हो, पण माझ्या मनातही तसं. निघ. काव्या, खूप साधी आहेस बाळा तू, जरा माणसं ओळखायला शिक. सगळेच काय आपले युवराजरावांसारखे नसतात, जग खूप वेगळं आहे. बाहेर जरा बघ लोक कशी आहेत. आता हा बघ, काय आगापिछा आहे त्याला. खायचा प्यायचा पत्ता नाही, खानदानाचा पत्ता नाही. ही असली पोरं असतात ना, आपल्या घरातल्या पोरींना मुद्दाम जाळ्यात अडकवून घेतात. तू नको ना दिला गुस्सा असल्या लोकांच्या. या वहिनी. पद्मिनी काकू, प्लीज बसा ना. मला पण बघायचंय. हो. बघू. निशी, त्यांना दे. आई, पद्मिनी काकू, नाही म्हणजे निवड यांची आहे, पण आवड तुमची असणार. आणि फायनल सगळं तुम्ही करणार. बघा ना प्लीज. हे बघ. छान आहे. आलास? जेवण आणलंस का? अरे तुझी ती बायको काल रात्रीपासून घरात याचा हट्ट करते. त्याचं काय ते बघून घे एकदाच. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.